नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा पांढरा शुभ्र कुरकुरीत उपवासाचा चिवडा। करायला अगदी सोपा आहे, झटपट असा हा तयार होतो। तर इथे बघा मी 3 मोठे बटाटे घेतले। तुम्ही इथे कुठल्याही बटाट्याचा वापर करू शकता, अगदी जे बाजारात तुम्हाला अवेलेबल होतील ते बटाटे तुम्ही इथे वापरू शकता। आणि याला कुठलंच प्रमाण नाहीये, कुठल्याही प्रमाणामध्ये चिवडा हा तयार करू शकताय। तर बघा, आपण सर्वात आधी बटाटे हे स्वच्छ धुवून घेतले आणि पिलरच्या मदतीने त्याचे सर्व साल हे आपण काढून घेतले। साल काढून झाल्यानंतर लगेचच आपण इथे बघा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये आपण हे बटाटे ठेवलेत आणि आता आपण बटाट्याचा किस हा पाडून घेणार आहोत। तर अशा प्रकारच्या मोठ्या स्लाइसरने आपल्याला हा किस पाडून घ्यायचा आहे। बटाटा हा आपल्याला अशा प्रकारेच पकडायचा, याला उभा हा पकडायचा नाहीये, नाहीतर मग याचे मोठा मोठा असा छान लांब लांब किस हा पडणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व बटाटे हे आपले खिसून घ्यायचे। तर आपला पूर्ण बटाट्यांचा किस हा पाडून झाला आहे। त्यानंतर आपण हा आता स्वच्छ असा धुवून घेणार आहोत। अगदी 3 ते 4 वेळेस आपल्याला पाण्याने हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातील स्टार्च सर्व निघून जाईल आणि आपला बटाट्याचा किस हा मस्त असा पांढरा शुभ्र असा तयार होईल। त्यानंतर आपल्याला गॅसवर थोडं पाणी गरम करायला ठेवायचे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हा किस घालून अगदी 2 मिनिटासाठी याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। अगदी जास्त वेळ ठेवायचं नाही, हे 2च मिनिटासाठी आपल्याला 15 मिनिटासाठी आपल्याला हा किस फॅन खाली वाळवून घ्यायचा आहे, जेणेकरून यातला पाण्याचा अंश हा पूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्याला किस हा तळताना आपल्या अंगावर तेल हे उडणार नाही। तर अशा प्रकारे बघा मी 15 मिनिटं किस हा वाळवून घेतला आहे। त्यानंतर आता आपण लगेचच गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर बटाट्याचा एक किस यामध्ये टाकून बघायचा। तर बघा लगेचच असा मस्त असा वरती आला आहे, म्हणजे समजायचं आपलं तेल हे व्यवस्थित तापलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मोठीही नाही ठेवायची आणि एकदम लहानही नाही ठेवायची आहे, मीडियम फ्लेमवर आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे। तेल आधी आपण तापवून घ्यायचं, त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आणि यामध्ये थोडा थोडा आपल्याला किस हा घालून मस्त असा तळून घ्यायचा आहे। बटाट्याचा किस तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल की भरपूर असा फेस हा आपला वरती तयार होतो। त्यानंतर हळूहळू फेस हा कमी होतो आणि आपला किस मस्त असा तळून होतो। तर अशाच प्रकारे आपल्याला हा चिवडा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला चिवडा मस्त असा पांढरा शुभ्र आहे, कुठेही तो लाल पडलेला नाही आहे। त्यानंतर मी तेलामध्ये थोडे शेंगदाणेही तळून घेतले आणि माझ्याकडे नायलॉनचा साबुदाणा होता, तर तोही मी यामध्ये तळून घेतला आहे। त्यानंतर या बटाट्याच्या किसवर मस्त असे तळलेले शेंगदाणे, नायलॉनचा साबुदाणा आणि लाल तिखट, थोडं मीठ घालायचं आहे आणि थोडी पिठी साखर आणि याला मस्त असं अशा प्रकारे झाकण ठेवून टॉस करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल। अगदी भन्नाट असा हा उपवासाचा चिवडा आपला तयार होतो। खायला मस्त असा लागतो, अगदी मस्त असा कुरकुरीतही झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये।